नमस्कार. आज आपण एका अशा अभ्यासक्रमावर नजर टाकणार आहोत जो आपल्या शाळांचं आणि विद्यार्थ्यांचं भविष्य खऱ्या अर्थाने बदलू शकतो. चला तर मग शाश्वत शेतीच्या या नवीन आणि अत्यंत महत्त्वाच्या दृष्टिकोनाबद्दल सविस्तर जाणून घेऊया. शेतीच करायची असेल तर अभ्यासाची काय गरज? हा प्रश्न आपल्यापैकी अनेकांनी ऐकला असेल, नाही का? पण खरं सांगायचं तर आजच्या जगात हा विचार पूर्णपणे मागे पडला आहे. आणि गंमत म्हणजे याच प्रश्नाच्या उत्तरात आपल्या विद्यार्थ्यांचं भविष्य घडवण्याची ताकद दडलेली आहे. ते कसं हेच आपण आज समजून घेणार आहोत. तर आपण 5 महत्त्वाच्या टप्प्यांमधून हा सगळा विषय समजून घेऊ. आपण पाहणार आहोत की हा फक्त एक नवीन विषय नाहीये, तर आपल्या विद्यार्थ्यांच्या भविष्याची पायाभरणी करणारी ही एक संपूर्ण शिक्षण पद्धती कशी आहे. तर आपला पहिला मुद्दा, भविष्यासाठी एक सज्ज दृष्टी, म्हणजे आपल्या विद्यार्थ्यांना जगासमोरच्या मोठ्यात मोठ्या आव्हानांशी जोडणं. बघा, हा अभ्यासक्रम हवामान बदल आणि नैसर्गिक संसाधनांची कमतरता यांसारख्या जागतिक समस्यांना थेट भिडतो आणि यामुळे आपल्या शाळा संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकास ध्येयांशी जोडल्या जातात. म्हणजेच संपूर्ण जगाने एकत्र येऊन एका चांगल्या भविष्यासाठी ठरवलेल्या ध्येयांचा आपण एक महत्त्वाचा भाग बनतो. आज आपण पाहतोय संपूर्ण जग शाश्वत विकासाच्या दिशेने वाटचाल करतंय. का? कारण हवामान बदल आणि नैसर्गिक साधनांची टंचाई हे आता काही दूरचं संकट राहिलेलं नाही, ते आपल्या दारात येऊन उभं आहे. आणि म्हणूनच शाश्वत शेती हा आता फक्त एक पर्याय नाही, तर ती काळाची गरज बनली आहे. हा अभ्यासक्रम आपल्या विद्यार्थ्यांना फक्त पुस्तकी ज्ञान देत नाही, तर त्यांना या जागतिक चळवळीचा एक सक्रिय भाग बनण्यासाठी, बदलाचे वाहक बनण्यासाठी तयार करतो. बरं, आता येऊया दुसऱ्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्याकडे, एक नवीन शिक्षण पद्धती. आणि खरं सांगायचं तर हा ह्या अभ्यासक्रमाचा आत्मा आहे. ही पद्धतच याला इतर कोणत्याही विषयापेक्षा पूर्णपणे वेगळं आणि प्रभावी ठरवते. या अभ्यासक्रमाची खरी ताकद आहे 2 प्रकारच्या ज्ञानाच्या संगमात. पहिलं म्हणजे स्पष्ट ज्ञान, जे आपल्याला पुस्तकांमधून, डेटामधून मिळतं. हे ज्ञान आपल्याला काय करायचं आणि का करायचं हे समजावतं. आणि दुसरं जे खूप मौल्यवान आहे, ते म्हणजे अव्यक्त ज्ञान. हे ज्ञान शब्दात मांडता येत नाही, ते थेट अनुभवातून, प्रत्यक्ष काम करूनच मिळतं. हे आपल्याला शिकवतं की कोणतीही गोष्ट कशी करायची. जेव्हा हे काय आणि कसं एकत्र येतं, तेव्हाच शिक्षण खऱ्या अर्थाने पूर्ण होतं. हे अव्यक्त ज्ञान म्हणजे दुसरं तिसरं काही नसून तेच अनुभवाचं शहाणपण आहे, जे आपल्या शेतकऱ्यांकडे पिढ्यानपिढ्या होतं. पण ते कधी पुस्तकात लिहिलं गेलं नाही आणि म्हणूनच ते कुठेतरी हरवत चाललंय. हा अभ्यासक्रम नेमकं हेच काम करतो. तो या मौल्यवान ज्ञानाला जपतो आणि त्याला आधुनिक विज्ञानाची जोड देतो, जेणेकरून ते ज्ञान पुढच्या पिढीपर्यंत सुरक्षित पोहोचेल. ठीक आहे, पण मग प्रश्न येतो की हे सिद्धांत आणि व्यवहार यांना एकत्र आणायचं तरी कसं? उत्तर अगदी सोपं आहे. तिसरा मुद्दा, शेतालाच आपली प्रयोगशाळा बनवून. इथे प्रत्येक विद्यार्थ्याला मिळणारा शेतीचा छोटा तुकडा हीच त्याची खरी प्रयोगशाळा असते. हा दृष्टिकोन शिक्षणाला वर्गाच्या 4 भिंतींमधून बाहेर काढून थेट मातीत घेऊन जातो. इथे विद्यार्थी फक्त ऐकत नाहीत, तर स्वतः प्रयोग करतात, निरीक्षण करतात आणि स्वतःच्या चुकांमधून शिकतात. ते खऱ्या अर्थाने त्यांच्या शिक्षणाचे मालक बनतात. आणि हा बदल काही एका दिवसात होत नाही. हा एक विचारपूर्वक आखलेला 4 वर्षांचा टप्प्याटप्प्याने पुढे जाणारा प्रवास आहे. बघा, 9वी विद्यार्थी स्थानिक शेती समजून घेतो, 10वीत तो समस्या ओळखतो, 11वीत त्यावर उपाय म्हणून प्रयोग करतो आणि 12वीपर्यंत तर तो संपूर्ण कृषी व्यवसायाचा विचार करू लागतो. प्रत्येक टप्प्यावर विद्यार्थ्यांचं ज्ञान आणि आत्मविश्वास एकत्रच वाढत जातात. बरं, हे सगळं ठीक आहे, पण यातून विद्यार्थ्यांच्या हातात नेमकं काय लागणार? तर आपला चौथा मुद्दा याच प्रश्नाचं उत्तर देतो. हा अभ्यासक्रम त्यांच्यासाठी जागतिक संधींचं प्रवेशद्वार कसा बनतो ते पाहूया. सगळ्यात पहिला आणि थेट फायदा आहे तो स्पर्धा परीक्षांमध्ये. आजकाल कोणत्याही स्पर्धा परीक्षेत शेती, पर्यावरण, विज्ञान आणि तंत्रज्ञान यावर आधारित प्रश्नांचं प्रमाण किती असतं? जवळपास 25%. विचार करा, हा एकच अभ्यासक्रम आपल्या विद्यार्थ्यांना स्पर्धेत किती मोठी आघाडी मिळवून देऊ शकतो. आणि ज्या विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षण घ्यायचं आहे, त्यांच्यासाठी तर हा अभ्यासक्रम म्हणजे एक सुवर्ण संधीच आहे. कारण आजकाल परदेशी विद्यापीठे फक्त मार्क बघत नाहीत, ते बघतात की विद्यार्थ्याकडे अनुभवावर आधारित ज्ञान आहे का, त्यांनी स्वतः काहीतरी करून बघितलंय का. हा कोर्स त्यांना एक असा भक्कम, पुराव्यावर आधारित पोर्टफोलिओ देतो, जो त्यांना हजारो अर्जदारांमध्ये वेगळा आणि प्रभावी सिद्ध करतो. आणि आता शेवटचा पण तितकाच महत्त्वाचा मुद्दा, हा अभ्यासक्रम केवळ विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक यशापुरता मर्यादित नाहीये. याच्या पलीकडे जाऊन तो आपल्या शाळेला स्थानिक समुदायासाठी आणि जागतिक बदलासाठी एक महत्त्वाचा केंद्र बनवतो.
हे बघा, एखाद्या फॅक्टरीमध्ये काम करताना आपण मोठ्या प्रक्रियेचा एक छोटा भाग असतो, पण शेती तशी नाही. शेती ही एक संपूर्ण, समग्र प्रक्रिया आहे. इथे विद्यार्थी बियाणं लावण्यापासून ते बाजारात विक्री करण्यापर्यंत प्रत्येक टप्प्याचा भागीदार असतो. यामुळे त्याला केवळ एक काम नाही, तर संपूर्ण सिस्टम कशी चालते याचा विचार करायची सवय लागते. आणि ही सर्वांगीण विचार करण्याची क्षमता त्याला भविष्यात प्रत्येक क्षेत्रात उपयोगी पडते. या अभ्यासक्रमाचं सार या एका वाक्यात दडलेलं आहे: विचार वैश्विक, कृती स्थानिक आणि प्रतिसाद वैयक्तिक. याचा अर्थ, जगात काय चाललंय याचा व्यापक विचार करा, पण कृती आपल्या गावात, आपल्या परिसरात करा. आणि या बदलाची सुरुवात स्वतःपासून करा. असे जबाबदार नागरिक तयार करणं हेच आपलं अंतिम ध्येय आहे. तर मग प्रश्न हा आहे की आपली शाळा या आवश्यक बदलाचा एक महत्त्वाचा भाग कशी बनू शकते? हा अभ्यासक्रम स्वीकारणं म्हणजे केवळ एक नवीन विषय सुरू करणं नाही, तर हा आपल्या संस्थेला आणि आपल्या विद्यार्थ्यांना एका उज्ज्वल आणि शाश्वत भविष्याच्या वाटेवर नेणारा एक धोरणात्मक निर्णय आहे. चला, एकत्र येऊन या बदलाचं नेतृत्व करूया.